आहे का नाही? मन मारत आहे ना? नाही ना? मग विस्तार कसं? हा प्रश्न उत्तर करेक्ट पाहिजे की त्याच्यात परत काहीच नाही. मग त्याच्या जर त्याला मनाला जर बायका नाही तर त्याचा विस्तार झाला का नाही? बरोबर. मन राजा देवपुरी त्याची नांदती दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्यांनी कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या कोणत्या देशात? देशी अमेरिका, रशिया, जपान, चीन, महाराष्ट्र, भारत. कोणत्या देशाला? देवरूपी गावाला. देवरूपी हे देशी म्हणून आलो या देशा. प्रथम कोठे नव्हते वय काहीच नव्हतं. मग हा देश कुठे तयार झाला? तर पांडूचं विश्लेषण असे की ज्या पांडूला ज्या खाणीमध्ये जन्म दिला त्याच खाणीत तुमचा आमचा जन्म झाला आणि त्या खाणीचं नाव आहे जारज खान. आणि जारज खानातून मनुष्य आणि हा प्राणी. मग त्याच्यासाठी मी घोडा सांगितला, कुत्र सांगितलं, बैल सांगितला, गाय सांगितलं, हे जारज सांगितलंय. पण त्या योनीला कळतं का? आता तुम्ही एक सहज विचार करा हो. जर आता ह्या पांडूचा जर रसक्रिया विधी मग याचे सोयरे धायरे पाहुणे रावळे नातेवाईक का आले नाही? मुद्दे लक्षात आला. आता तुमचं माझं काही कार्य असू द्या, आपले नाते गोते सोयरे धायरे पाहुणे जवळचे दोस्त येतात ना. मग आता पांडूला कोणी दोस्त होतं का नव्हतं? याला कोणी नाते गोते होतं का नाही? शकुनापासून जन्माला आला याला आई वडील होते का नाही? मग हे का नाही त्याच्या विधीला? कळतोय का नाही? तुम्ही काय त्याचे नातेवाईक आहे? तुम्ही त्याच्या कुळातली, तुम्ही त्याच्या घराण्यातली, तुमची वंश परंपरा आहे पांडूची नाती. मग तुम्ही आम्ही का आलो? आता मुद्दे असा आहे महाराज, मनुष्य मनुष्याच्या नाते गटातून सोयी संबंधातून दसक्रिया असेल किंवा कोणता कार्यक्रम असू द्या त्याला येतात. मग आता पांडूचा दसक्रिया विधी अख्या तालुक्यात परफेक्ट आहे. टीव्हीवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, पेपरला आहे. मग याचे नाते गोते का आले नाही? कोणाचे? पांडूचे का नाही त्याचे कोणी नातेवाईक? प्रश्न असा आहे महाराज. त्या पांडूची प्रक्रिया जाणणारी माणसं जर त्यांची असतील तर भगवंतांनी व्याख्या केलीच नसती. पशु काय पाप पुण्य जाणती जाणती. आता जाणती आणि न जाणती. आता पांडू आणि अर्जुन जाणती. त्याला सांगता येत नव्हतं पण करता येत होतं. तुम्हाला सांगता येते पण करता येत नाही. काय करता येत नाही? अखंड दयाची चिंता, अखंड दयाचे ध्यान. अखंड म्हणजे आजपाजप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे नामापरते तत्व नाही रे आणता वायानिक पंथा जाशी जणी. तेच नाम तुमच्या जवळ आहे, तेच नाम पांडू जवळ आहे. ते म्हणाल कसं? फरक आहे. जो श्वासोश्वास तुमचा चालला तो त्याचा चालला होता. आजपाजप 21,600 जप जो होतो तो पांडूचा होतो आणि तुमचा होता. तो पुत्र आहे, तुम्ही माणूस आहे, आम्ही माणूस आहे. पण त्याला मस्त येत नव्हते, तुम्हाला मस्त येते ना, पण तुम्ही मोजीत नाही. फरक एवढाच आहे. तो कळत नव्हतं पण तो मोजीत होता. हा त्यातला फरक आहे. त्याचं अनुसंधान होतं. तुम्ही सिद्ध मानाल का नाही मानाल? तो बोलत नव्हता पण तो जाणत होता काय चालले. अखंड माझे चिंतन जो माझ्या नामी मी त्याच्या, तो त्याच्या नामात होता म्हणून त्याच्या कामाला एकादशीला मृत्यू आला माझा. आपण कामात आहे पण त्याच्या नामात नाही म्हणून आपण कधी मरणार हे सांगताच येत नाही. तुमचं काय म्हणणं? आपण कधी मरणार हे सांगताच येणार नाही. चॅलेंज येते शास्त्र द्यायला का? तुम्हाला सगळं कळवून येईल अंतकाळी करणारी सगळी प्रक्रिया तुमच्याजवळ दिलेली. तुम्ही जर नाही म्हणाल तर सिद्ध करून द्या. तुम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत लक्ष द्या बरं का. ऐका अजून परत सांगतो, लक्ष देऊन ऐका. जन्मल्यापासून मरेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत
सर्व जाणणारी प्रक्रिया तुम्हाला दिली, कळणारी क्षणोक्षणी हाच. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. कशाची? करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे येह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे भूल भरून राहू. मग आता ह्या भंगावर जगद्गुरु तुकारामाने जे चिंतन केले ते काय म्हणले? क्षणोक्षणाला विचार करा. काय? मी कुठून आलो? क्षणोक्षणाला विचार करा. मी काय केलं पाहिजे? क्षणोक्षणाला विचार करा. कशासाठी आलो? आणि क्षणोक्षणाला विचार करा, मी काय केलं म्हणजे माझं आलेल्या देहाचं यथाविधी कर्तव्य किंवा सामर्थ्य किंवा प्राप्ती होईल की ज्या देहाला मी प्राप्त झालो त्याचा यतिदार मतिदारचं कार्य काय? क्षणोक्षणाला विचारा. कोणाला? शेजाऱ्याला? मग कुणाला विचारायचं? मी काय करायचं? क्षणोक्षणाला कुणाला विचारायचं? तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी आरती करावा विचार. कुणाला विचारायचं? मनाच्या आधारे. मनाच्या आधारे. आता मन आणि देह, मन आणि बुद्धी, मन आणि इच्छा, मन आणि वासना, मन आणि कामना,